ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. मागच्या आठवड्यात मी म्हणल्याप्रमाणे ओम नमः शिवाय म्हणत भजनाहून घरी जायचं किंवा घरून भजनाला यायचं आणि ओम नमः शिवाय म्हणतच ते कोणतीही सेवा करायची, कोणतंही गॉसिपिंग नाही, चर्चा नाही, गप्पा-टप्पा नाही आणि तरच त्या केलेल्या सेवेचं फळ मिळतं. नाही तर ते एक काम म्हणून गणलं जातं. याविषयीची परमपूज्य आई असतानाची एक आठवण मी तुम्हाला सांगणार आहे, असं मी मागच्या आठवड्यातच म्हटलं होतं. आणि ही आठवण सांगून का होईना आता आमच्यावरती कशी काय बिंबली, कारण ते माझ्या आजीच्या बाबतीतच झाल्यामुळे काय झालं, की आमच्यावर ते लहानपणापासून संस्कार म्हणजे ते ऐकत गेलो आम्ही आणि आपलं कुठे चुकतंय हे जर आपल्याला कळलं ना, तर त्यानुसार आपल्याला सुधारणा करून देवाला आवडेल असं वागता येतं. मग झाली अशी गोष्ट, की बरेच जण तीर्थयात्रेला फिरायला जातात बघा. तीर्थक्षेत्र फिरतात आणि तिथे फिरायला गेलेले असताना परमपूज्य आईंना भेट म्हणून काय द्यायचं? त्या साक्षात देव आहेत. मग अशा वेळेला त्यांना काय भेट म्हणून द्यायचं? तर असंख्य लोकांनी त्या तीर्थक्षेत्रावरनं चंदनाची खोडं आणली होती परमपूज्य आईंना भेट म्हणून. आणि त्या चंदनाची खोडं उगाळून त्याच्या उदबत्त्या, धूपकाड्या करण्याची सेवा होती. कारण पोतभर चंदनाची खोडं जमलेली असताना एके दिवशी परमपूज्य आईंनी जवळ असलेल्या सेवेकरी मुलीला सांगितलं, की ती माळ्यावर चंदनाची खोडं जमली ती काढ बघू. आणि हरिमंदिरात अशी सेवा ठेवली आणि त्याच्यामध्ये माझ्या आजी आणि तिच्या मैत्रिणींना सुद्धा बोलावणं केलं, की हरिमंदिरात सेवा आहे. तर 15 दिवस तुम्ही उद्यापासून सेवेला यायचं. असं म्हणून सेवा सुरू झाली. काय करायचं, की चंदनाची खोडं सगळी उगाळायची आणि ती उगाळून त्याची उदबत्ती, धूपकांडी तयार करायची ही सेवा. कारण लोकांनी प्रेमाने आणलंय, त्याचा विनियोग करण्याचं सुद्धा परमपूज्य आईंकडनं आपण तो गुण घेऊ शकतो. नाहीतर आपल्याला नको असलेल्या वस्तू बघा आपण भराभरा माझ्यासकट आपण फेकून देतो. घरात अडचण नको आपल्याला वेळ पण नाही त्या पण एखाद्याने आणलेल्या गोष्टीचं चीज कसं करायचं हा गुण पण आपण परमपूज्य आईंकडनं शिकू शकतो. आणि मग झाली अशी गंमत, की ती चंदनाची खोडं उगाळता उगाळता भगिनींमध्ये सांगितलेलं होतं, की सेवा करताना ओम नमः शिवाय म्हटलं गेलंच पाहिजे. परंतु आपल्या अंगातले कुसंस्कार, आपल्याला देवाच्या नामाची आवड नाही. त्यामुळे हळू पहिल्या दिवशी ओम नमः शिवाय झालं. दुसऱ्या दिवसापासून गप्पा-टप्पा सुरू झाल्या. मग ते चंदन उगाळताना चर्चा काय, "बाई मला पूर्वी फार चंदन उगाळायची सवय होती. मी अर्ध्या तासात इतकं चंदन उगाळू शकायचे. पण आता माझा खांदा दुखत असल्यामुळे, मला अमका त्रास असल्यामुळे मला आता जमत नाहीये." नंतर घरातल्या चर्चा होऊ लागायच्या. एकमेकांची चंदनं किती उगाळून झाली त्याच्यावर रेस व्हायची. त्याच्यावर चर्चा, की पूर्वी मला किती सवय होती पण आता जमत नाही. घरातल्या सून अशी वागते, सासू अशी वागते, घरातले मुलं, नातवंड ह्याच्यावर चर्चा होऊ लागल्या आणि ओम नमः शिवाय कधी बाजूला गेलं हे सेवेकऱ्यांना कोणालाही कळलं नाही. 15 दिवसांनी ती सेवा संपली. परमपूज्य आईंनी सगळ्यांना प्रसाद देऊन त्यांच्या सेवेचा शेवट गोड केला आणि प्रसाद देऊन बोध काय केला, की सगळ्यांकडनं गेले 15 दिवस सेवा झाली असा जर भ्रम असेल, तर ओम नमः शिवाय म्हणत सेवा झालेली नसल्यामुळे ते काम म्हणून गणलं जाईल. त्याला सेवा म्हणून म्हणता येणार नाही. असा जज कसा एक निकाल देतो ना, तसं कन्क्लुजन तसा शेरा परमपूज्य आईंनी माझ्या आजी आणि तिच्या मैत्रिणींवर मारला आणि त्या शेऱ्यामुळे त्यांना कळलं, की ह्याच्या पुढे जी सेवा म्हणून आपण करायला जाऊ, तेव्हा ओम नमः शिवाय म्हणत जर ती सेवा आपण केली नाही, तर त्याची हरिसेवेत गणना होत नाही. त्याचं काम म्हणून समजलं जातं. तेव्हा परमपूज्य अतिशय खेदाने म्हणाल्या, की चंदनाची खोडं झिजली, पण तुमच्या सर्वांच्या अंगातला
अजून एकही दुर्गुण झिजला नाही किंवा गेला नाही. आणि म्हणून ओम नमः शिवाय म्हणत सेवा करण्यामध्ये आपला किती फायदा आहे. जसं नामसंकीर्तन, भजन, नामस्मरणाने आपल्या अंगातली दुर्गुण आणि पाप जळणार आहेत, तसं ओम नमः शिवाय म्हणत केलेल्या सेवेचा मोठा फायदा आहे, हे परमपूज्य आईंनी सगळ्यांना समजावून दिलं. आणि तेव्हापासनं माझ्या आजी आणि तिच्या मैत्रिणींवर ही गोष्ट बिंबली. म्हणून सगुण रूपात असलेला सहवास आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतो. आपल्या दुर्गुणांवर काय म्हणतो आपण, दुर्गुणांवर घाला घालतो. ज्ञान का शूल मारा गुरुने, छुरी नाही मारी कटारी नाही मारी, शब्दों का बाण मारा गुरुने. आणि दुर्गुण जाण्यासाठी, आपला अहंकार जाण्यासाठी, आपलं कुठे चुकतंय ते कळण्यासाठी म्हणून सगुण रूपातल्या सेवेचा असा फायदा आपल्या सगळ्यांना होतो. तिथे आपला अहंकार ठेचला जातो. मी एक जुनी सेवेकरी, अहंकार राहू शकत नाही. आपलं कुठे चुकतं आहे ते ताबडतोब सांगितलं जातं. त्यामुळे परत ती चूक घडण्याची पॉसिबिलिटी कमी होऊन जाते. ह्या गोष्टीवरनं आपण काय घ्यायचंय? तुम्हाला सगळ्यांना वाटणार की अरे सगुण रूपातला सहवास आपल्याला कुठे मिळाला आणि म्हणून तुम्ही हळहळ करत राहणार. तर त्याच्याऐवजी परमपूज्य आईंची प्रवचनं, परमपूज्य आईंची वाङ्मय म्हणजे चरित्र असेल, बोधामृत असेल किंवा इतर प्रकाशनं आहेत, त्यामध्ये त्या आपल्याला काय सांगू इच्छितात हे जर आपण पालन केलं तर सगुण सहवासाप्रमाणेच आपल्याला तेवढाच फायदा होणार आहे आणि आपण भवसागर तरुण पार जाणार आहोत, ह्याची खात्री बाळगा. आणि ह्या सगळ्या प्रसंगावरनं सगुण सहवास मिळाला नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा या प्रसंगातनं आपल्याला परमपूज्य आई काय सांगतायत, सद्गुरु आज्ञा वचन पाळणे, सेवा या नावे पाळणे, सेवा या नावे. त्यामुळे सद्गुरु आज्ञा पाळणं म्हणजे सद्गुरु आज्ञा प्रमाण, तसंच निष्काम भक्ती आणि सद्गुरूंवर दृढ विश्वास, हे 3 गोष्टी जर साधकाकडे असतील तर त्याला मागे वळून बघण्याची गरजच नाही. आणि ह्या 3ही गोष्टी आपल्यामध्ये मिसिंग असल्यामुळे आपली आतापर्यंत अशी फजिती झालेली आहे. ह्या गोष्टीतनं आपल्याला बोध काय घ्याल, तुम्ही काय लक्षात ठेवाल? मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपलं तोंड हरिमंदिरात गेल्यावर तोंडाला कुलूप घालायचंय आणि ओम नमः शिवाय म्हणत जे काही करणार ते करायचे. परमपूज्य आई म्हणतात ओम नमः शिवाय म्हणायची आत्ता सवय नसेल तरी तोंड गप्प ठेवणं हे जरी आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आणि अशा काही भगिनी असतात तिथे परमपूज्य आईंच्या शिस्तीत वागणाऱ्या आमच्या शाखेत सुद्धा आहेत. माझी आई होती, तर त्यांच्याकडनं त्या ओम नमः शिवाय म्हणतात म्हणून तरी आपल्याला ओम नमः शिवाय म्हणायची आठवण होऊ शकते. आणि आजपासून आपण काय निर्धार करणार आहोत, गुरु आज्ञेचं पालन करण्याचा. म्हणजे हरिमंदिरात किंवा जवळच्या शाखेत सेवेला किंवा भजनाला गेल्या वेळेला, आपण जाताना, घरी येताना आणि तिथे सेवा करताना ओम नमः शिवाय म्हणत सेवा केली तर त्या सेवेचं हरिसेवेत गणना होणारे नाही, तर तो श्रम, तो वेळ सगळा व्यर्थ जाऊन आपल्या गाठी काहीही पुण्याचा साठा होणार नाही. म्हणून आजपासून ओम नमः शिवाय म्हणण्याचा आपण सगळ्यांनी निर्धार करायचा. तसंच ज्यांना परमपूज्य आई असताना, देहात असतानाच जे सिद्धारूढ वैभव आहे, जे छोटस सिद्धारूढ वैभव, त्याची पारायण करायला अतिशय सोपं, त्याची PDF हवी असेल तर त्यांनी मला कॉमेंट्स मध्ये सांगितलंय. पण मी जे कॉमेंट्सला रिप्लाय केलाय तो रिप्लाय तुम्ही बघतच नाहीये. तर कॉमेंट्स मध्ये मला तुमचा व्हॉट्सअप नंबर पाठवा, म्हणजे मी त्या व्हॉट्सअप नंबरवर त्या PDF ची कॉपी तुम्हाला सेंड करीन. अशाच वेगवेगळ्या परमपूज्य आईंनी सांगितलेल्या गुरु आज्ञेच्या प्रसंगांवर, त्यांच्या आठवणींवर आपण व्हिडिओज बनवत राहू आणि पारमार्थिक अभ्यास चालू ठेवूया. धन्यवाद.